सकाळी सकाळी जेवण काय बनवायचे याचा विचार करत होते, तेव्हा फ्रीज उघडून बघितले. त्यात कुठलीच भाजी नव्हती, फक्त होते टमाटे. त्यापासून बनवायचं ठरवलं की हॉटेलसारखी शेव टमाटर भाजी आपण घरच्या घरी बनवूया. त्यासाठी लागणार साहित्य: अद्रक, लसूण, कोथिंबीर, शेव, दही, टोमॅटो बारीक चिरलेले, कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटोचे काप. आपण गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तूप घालू. शेव टमाटर तुपात केल्यावर एकदम छान लागते, म्हणून मी तुपात करत आहे. तूप गरम झाले की त्यात अर्धा चमचे जिरे आणि लसूण पातळ पातळ उभे काप करून घेतलेले आहेत. असे केल्यामुळे फ्लेवर छान लागतो आणि दिसायला पण छान लागते. हिरवी मिरची दोन्ही फ्राय करून घेऊ. लसूण जास्त तळून घ्यायचा नाही, जास्त तळला तर त्याला कडवटपणा चव येते. थोडं कलर चेंज करून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा आहे, कांदा पण आता फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तुपात आवडत नसेल तर तुम्ही तेलात पण करू शकता. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. तुम्हाला माझे पदार्थ आवडतात का नाहीत ते मला समजेल, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. छोटा 1 चमचा अद्रक घातले आहे. अद्रक पण परतून घ्यायचे आहे. आता कांद्याचा कलर चेंज झाला आहे, त्यामुळे त्यात आता बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो 1-5 मिनिटासाठी फ्राय करायचे आहेत. ते अगदी मऊ झाले पाहिजेत. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिठामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो. त्याला 5 मिनिटासाठी फ्राय करून झाकून ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवू. इथे अर्धी वाटी दही घेतली आहे. त्यात 1 चमचा धनेपूड, 2 चमचे काश्मीरी लाल तिखट, हळद हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. दह्यात मिक्स केल्यामुळे मसाले पण करपणार नाहीत आणि चवीला छान लागतात. हे अगदी आपले हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करत आहे. आता आपले मसाले मिक्स झालेले आहेत. तोपर्यंत इकडे टोमॅटो पण मऊ झालेला आहे. आता यात आपण मसाला घालून घेऊ. मसाला पण मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा आहे. सगळे मसाले व्यवस्थित छान परतून झाले. मसाला चांगली परतले की त्याला तेल सुटते, तेव्हाच आपला मसाला चांगला बनला आहे असे समजायचे. तेल जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला फ्राय करायचा. हे पहा, आता मसाल्याला तेल सुटत आहे. कलर पण अगदी एकदम छान आलेला आहे. आता यात आपण थोडे गरम पाणी घालू. जास्त गरम घालायचं नाही, कोमट पाणी घालायचं. आणि या भाजीला उकळी आली की त्यात आपण शेव घालू. याला चांगले मिक्स करून घेऊ. आपण जे टमाट्याचे काप काढून घेतले होते ते पण आता यात शिजायला ठेवायचे आहेत. याच्यामुळे चव पण छान लागते आणि लुक पण चांगला येतो. शेवटी आपण गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला कधी पण शेवटीच घालायचा. जर तुम्ही लगेच खाणार असाल तर याला उकळी आणून घ्यायची. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि काजूचे 4 पीस घालायचे आहे. आता ही आपली शेव टमाटर भाजी तयार झाली आहे. ते तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकता. घरच्या घरी अगदी कमी वेळेत शेव टमाटर भाजी तयार आहे.